नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम जो सुरू आहे तो आहे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम. आणि या अंतर्गत मित्रांनो आपणाला निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे त्यावर आपणाला चाचण्या घेणं सुरू आहे. तर 22 ते 27 डिसेंबर दरम्यान आपण ते चाचणी घेत आहोत, अध्ययन स्तर निश्चितीची. तर त्यामध्ये मित्रांनो आपण याबाबतचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे. तर प्रत्यक्ष चाचणी घेताना आपण या व्हिडिओमध्ये नेमकी आपल्याला चाचणी कशी घ्यायची याचा प्रत्यक्ष लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपमध्ये आपल्याला जे अध्ययन स्तर चाचणी घ्यायची आहे ती प्रत्यक्ष चाचणी कशी घ्यायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर बघा मित्रांनो, ॲपमध्ये लॉग इन करून घेतलेलं आहे. आता इथे लॉग इन केल्यानंतर चाचणी कशा पद्धतीने घ्यायची हे आपल्याला माहीत आहे. तर बघा, 3 विद्यार्थ्यांची चाचणी झालेली आहे. लाईव्ह चाचणी मी आता आपल्याला दाखवणार आहे. आता हा जो विद्यार्थी आहे याची चाचणी मी घेणार आहे. त्याच्या नावावर क्लिक केल्यानंतर असे 4 ऑप्शन येणार आहे: वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया. सुरुवातीला बघा मित्रांनो, आपल्याला वाचनाची घ्यावी लागणार आहे. त्याच्यासमोर चाचणी घ्या म्हणून बटन आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथून आपल्याला त्या विद्यार्थ्याचा स्तर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपल्याला माहीत असणार आहे आपले विद्यार्थी कोणत्या स्तरावर असणार आहे. तर बघा, या विद्यार्थ्यासाठी मी स्तर 10वा सिलेक्ट करून घेणार आहे. इथे हा छोटासा वाचनासाठी इथे वाक्य असणार आहे. हे वाक्य त्याचे रेकॉर्ड करून घेणार आहे. रेकॉर्डिंग झालेलं आहे मित्रांनो. रेकॉर्डिंग झाल्याबरोबर तिथे राईट मार्क आलेला आहे हिरव्या रंगामध्ये. आता हे जतन करायचा ऑप्शन इथे आलेला आहे. तर जतन करा हा जो स्तर आहे हा मी जतन करून घेणार आहे त्याच्यासाठी, वाचनासाठी. तर बघा, विद्यार्थ्याचा स्तर यशस्वीरित्या जतन झाला म्हणून आलेला आहे. आता वाचनाचा आपल्याला कंप्लीट झालेला आहे. आता लेखन जे आहे त्यावर चाचणी घ्यावर मी क्लिक करून घेतो. इथे मित्रांनो, इथे सुद्धा आपल्याला तो स्तर अगोदर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जो लेखनाचा स्तर आहे तो निश्चित करून घेणार आहोत. तर बघा, आता आपणाला इथून स्तर त्याचा निश्चित करून त्यानंतर त्याचं जे लेखन असणार आहे ते त्याच्या वहीवर करून घ्यायचं आहे आणि तो फोटो आपणाला इथे मित्रांनो अपलोड करावा लागणार आहे. तर बघा, मी त्याला हे लेखन करायसाठी दिलेलं आहे आणि त्यानं लेखन केल्यानंतर ती जी वहीवरचं लिहिलेलं असणार आहे मित्रांनो त्याचा फोटो तिथे कॅप्चर करण्यासाठी ऑप्शन असणार आहे. तो फोटो कॅप्चर करून आपल्याला तिथे अपलोड करायचा आहे. अगदी सहजपणे तो अपलोड होणार आहे आणि जतन करा खाली जे आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर सगळं बरोबर असेल तर तो फोटो यशस्वीरित्या जतन होणार आहे. तर बघा, आता मी जतन करावर क्लिक केलेलं आहे आणि इथे जतन करा ते आता हे होत आहे. तर बघा, विद्यार्थ्याचा स्तर यशस्वीरित्या जतन झालेला आहे. तर आता आपण जाणार आहोत संख्याज्ञानवर. 2 आपले झालेले आहे मित्रांनो, वाचन आणि लेखन. आता संख्याज्ञान चाचणी घ्यावर क्लिक करतो. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला स्तर अगोदर ठरवावं लागणार आहे. तर यासाठी मी स्तर जो असणार आहे तो तिथे स्तर 15वा घेतलेला आहे आणि तिथे आता आपण ते सुरुवात करणार आहोत. तर बघा, हे असणार आहे संख्याज्ञानासाठी. तर यामध्ये मी त्याचा 14वा स्तर घेतलेला आहे. इथे या ज्या अक्षरात संख्या लिहिलेल्या आहे त्या अंकामध्ये त्याला ओळखायचे आहे आणि ते वहीवर ते लिहून घ्यायचं आहे. तर बघा, इथे 2 संख्या असणार आहेत, 43 आणि 27. तर त्या संख्या आता त्या विद्यार्थ्याला मी सांगितलेला आहे, तो आता वहीवर आपल्या ते लिहिणार आहे अंकामध्ये. तर तो फोटो आपल्याला मित्रांनो तिथे जे ऑप्शन आहे त्यावरून आपल्याला तो या वहीवर लिहिलेल्याचा फोटो जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि तिथे अपलोड करायचा आहे. अगदी सहजपणे मित्रांनो आपलं हे होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या चाचण्या घ्यायच्या आहे. आपली जर चाचणी अजूनपर्यंत झालेली नसेल तर मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही लाईव्ह जी चाचणी आहे ते दाखवत आहे. तर बघा, हा 3रा जो स्तर आहे संख्याज्ञान हा आपला सुरू आहे आणि यामध्ये आता तो विद्यार्थी वहीवर ते जे संख्या अक्षरात आहे त्या अंकात लिहिणार आहे आणि त्या वहीवर लिहिलेला फोटो आपल्याला काढावा लागणार आहे. तर बघा, आता त्याने लिहिलेला आहे आणि मी तो फोटो आता इथे क्लिक करून घेतो. अगदी सहजपणे मित्रांनो तो फोटो आपल्याला क्लिक करता येणार आहे. तिथेच ते ऑप्शन असणार आहे आणि त्यानंतर खाली नेक्स्ट करून जतन करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, जतन करावर मी क्लिक केलेलं आहे आणि यशस्वीरित्या स्तर जतन झालेला आहे. आता शेवटचा स्तर राहिलेला आहे संख्यावरील क्रिया. तर बघा, शेवटचा जो स्तर आहे संख्यावरील क्रिया याच्यासमोर आता चाचणी घ्यावर मी क्लिक करून घेतो. संख्यावरील क्रिया यामध्ये सुद्धा आपल्याला एक स्तर तिथे निवडावं लागणार आहे आणि त्यानंतर त्या स्तराची ते चाचणी तिथे आपल्याला घेता येणार आहे. तर बघा, मी आता यासाठी एक स्तर इथून सिलेक्ट करून घेणार आहे
त्यामध्ये एखादं गणित असणार आहे ते त्याला वहीवर करावं लागणार आहे आणि आपल्याला ते त्याचा फोटो तिथे अपलोड वगैरे करावा लागणार आहे. तर बघा या विद्यार्थ्यासाठी मी जो इथे स्तर असणार आहे तो स्तर मी सिलेक्ट करून घेणार आहे 11वा आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं एक उदाहरण आलेलं आहे, चित्र आहे आणि बाजूला मित्रांनो तिथे जागा असणार आहे, तिथे ते संख्या लिहायची आहे आणि त्याची वजाबाकी करायची आहे. तर बघा वरच्या चित्रामध्ये 8 वस्तू आहे, 6 वस्तू आहे आणि खालच्या चित्रामध्ये 3 वस्तू आहे. तर त्याची वजाबाकी करायची आहे. तर त्या विद्यार्थ्यांना ते पाहून मित्रांनो वहीवर वजाबाकी करणे अपेक्षित आहे. तर बघा आता तो विद्यार्थी हे सर्व करणार आहे, सोडवणार आहे वहीवर. तर बघा शेवटचा स्तर आपला सुरू आहे आणि यामध्ये हे संख्यावरील क्रियाचं हे जे उदाहरण आहे तो विद्यार्थी आता वहीवर आपल्या सोडवत आहे आणि ते जे उदाहरण असणार आहे सोडवलेलं त्याचा फोटो मित्रांनो आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. तर बघा अत्यंत सोपं असं हे उदाहरण असणार आहे, 11वा स्तर असणार आहे हा. तर त्याचा फोटो मी आता इथे अपलोड करून घेणार आहे. त्या विद्यार्थ्यानं तो सोडवलेला आहे आणि तो फोटो मी आता इथे अपलोड करून घेणार आहे. तर नेक्स्ट करतो इथे आणि बघा आता जतन करायचा ऑप्शन तिथे आलेला आहे, फोटो अपलोड झालेला आहे. जतन करावर क्लिक केल्यानंतर हा जो स्तर आहे हा यशस्वीरित्या जतन झालेला आहे असा तिथे मेसेज आलेला आहे. तर बघा मित्रांनो एका विद्यार्थ्याची संपूर्ण चाचणी ही लाईव्ह आपण घेऊन इथे दाखवलेली आहे. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया ह्या चारही जे ऑप्शन आहे हे संपूर्ण याची चाचणी आपली झालेली आहे. या विद्यार्थ्याची संपूर्ण चाचणी झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये ही चाचणी घ्यायची आहे. आता आपण इथून बॅक येणार आहोत आणि या विद्यार्थ्यांनी सोडवलेली चाचणी आपल्याला कशा पद्धतीने बघायची आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊ. तर बघा यामध्ये विद्यार्थीनिहाय चाचणीचे अहवाल म्हणून आहे, यावर जर आपण क्लिक केलं तर इथे बघा चाचणी कोणी घेतली यावर क्लिक करायचं आहे. तिथे शिक्षक निवडायचा आहे आणि चाचणीचा दिनांक 20 डिसेंबर सिलेक्ट करायचा आहे. तो विद्यार्थी कोणत्या वर्गात जातो तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे. तो 4थीचा विद्यार्थी होता. 4थीवर मी क्लिक करतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा तिथे विद्यार्थ्यांची पूर्ण नावं येणार आहे अशा पद्धतीने. तर तो जो विद्यार्थी असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या समोर तिथे बघा नोंदी पहा म्हणून एक ऑप्शन असणार आहे निळ्या रंग, त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा त्यावर मी क्लिक करून घेतो. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने नेमक्या काय काय सोडवलेलं आहे, कशा पद्धतीने सोडवलेलं आहे प्रत्येक स्तरानुसार तिथे आपल्याला ते बघता येणार आहे. तर बघा हे झालं वाचनाचं. त्यानंतर तिथे बघा ऑप्शन आहे दुसरं लेखन. लेखनावर क्लिक केल्यानंतर लेखनचं त्यानं काय सोडवलेलं होतं ते दिसणार आहे. त्यानंतर संख्याज्ञान आणि त्यानंतर संख्यावरील क्रिया या संपूर्ण मित्रांनो त्या विद्यार्थ्याचा जो अहवाल असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला तिथे दिसणार आहे. याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण बघितलेला आहे. तर मित्रांनो निपुण महाराष्ट्र ॲप यामध्ये जे अध्ययन स्तर चाचणी सुरू आहे दिनांक 22 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत. तर या दरम्यान आपल्याला विद्यार्थ्याची चाचणी कशा पद्धतीने घ्यायची आहे, त्यावर येणाऱ्या समस्या वगैरे, त्याचे अहवाल वगैरे कसे पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती असलेले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बघितलेले आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.